गोळे अरे वा झाला संपला नाही इकडे देख जाते तुटाची बघा त्याने लवकर काढलेला तर भेटेल अमृताचा बोतला सांगायला सांग काहीतरी वेगळा करूया म्हटलं. ते झाले 450 450 आणि हे जरासा पुढे आला की हायवेला एक सांगितलं होतं त्यांना मी. मटन एवढा मटन त्याचं काय बोलतो ते आपलं कसं त्यांना माहिती आहे ना बोलून घेत आणि पप्पाला पाठवून दे तिकडे. आहे ती हो पंचायत समितीची आहे काय रे आहे ते कधी करायचं तेव्हा सांग मी तुला सांगतो पंचायत समितीत जावं लागलं. गावठी आहेत बघा ना त्यांच्याकडे भया कशी बघा कशी किलो वालीचे दाणे कडवे सोला राई परत पिठी हळद परत गरे आणि लाल माठ लाल माठ 200 रुपये शेर आणि वालीचे दाणे 300 रुपये शेर कडवे 250 रुपये मोहरी 200 रुपये कोकमा 350 रुपये अर्धो आणि काय आणले बघते पिठी आणलेले गरम मसाला आणलेलं. आज मिरगाचा बाजार आहे रविवार आहे गावठी बाजारात आम्ही येतो त्यात तुम्ही नाचणे आणलं पजाव आणलं चवळी आणलं नाचण्याचा दर 200 रुपये पजावाचा दर 200 रुपये आणि चवळी 100 रुपये वालीच्या घराचे 250 रुपये आणि करांदे आणले करांदे बी पुन्हा हळद आणलं लाल भाजी आणले बी आणलं बी कुठं आता 10 रुपये आणि काय आणलं तांदूळ कणी आणले सुरई तांदूळ आणले 60 रुपये शेर आणि गोटी आणलेलं ते खपले ते 10 रुपये. आज संपूर्ण कोकणात मिरग हा सण साजरा केला जातो. त्या निमित्ताने आज सगळीकडे गावठी कोंबा आणि गावरान कोंबे लोक खरेदी करतात आणि एक पहिला पाऊस त्यामुळे थंड वातावरण असल्यामुळे मिरगाचा पाऊस असल्यामुळे लोक गावठी कोंब्याने हा सण साजरा करतात. तुम्हाला रेट कसा भेटला कोंबड्याचा रेट? प्युअर गावठी बघितला तर तो 1000च्या दरम्यान 1000-1200 दरम्यान मिळतो आणि हा गावरान गावठी फरक फक्त काय गावरान असतो आणि प्युअर गावठी असतो हा जरा रेट जास्त असतो त्याचा त्यामुळे जास्त करून लोक आता गावरानकडे जास्त वळलेले आहेत पैशाच्या दृष्टीने.